एक तर रोड बंद राहतो गणपतीच्या वेळेस, नाही तर माऊलींची पालखी येणार आहे तेव्हा. गणपती वेळेस तर तुफान गर्दी असते. तर माऊलीची पालखी थोड्याच वेळात या रोडने येणार इकडच्या जयम रोडच्या, कारण की हा जाणार रस्ता इकडून जाते आणि इकडून असे सरळ स्वारगेटला वगैरे जायचं इकडे पुढे लक्ष्मी रोडवरनं. इकडचं दुकानं सकाळपासून का संध्याकाळी बंद केलंय, दुपारून ते माहित नाही. यायच्या पहिले इथं लहान मुलीचा फोटोशूट पण चालू आहे पालखी यायच्या आधी. तर असे मोठी रांगोळी पण काढली आहे ऑपरेशन सिंदूरला ट्रिब्यूट म्हणून. ऑफिस मधून डायरेक्ट एकदम भयंकर अवतार घेऊन चालले. आता पहिल्यांदाच पालखी बघायला भेटणार आहे, त्याच्यामुळं राहायला काही अर्थ नाही. आता शिरवरून इकडे जेम रोडचं चालले, डेक्कन क्रॉस केले सगळं तिकडे जेम रोड इकडे आले. जेम रोडला बालगंधर्वजवळ असा माहोल आहे. तिकडं थोडी शांतता आहे, तिकडं जास्त आहे. मी आज ऐकलं तर तुकाराम महाराजांची पालखी इकडून जाते म्हणे मुक्ताईची, आणि माऊलींच्या तिकडं जाते ज्ञानेश्वर माऊलींची. तो वारकरी येत आहे पथक घेऊन, इकडे पुढं दिसत आहे. बघू अजून किती वेळ लागतो काय, पण फिरून तर घ्या. सगळं नवीनच आपल्यासाठी, बघत राहू. आणि तुमच्यासाठी पण असेल मे बी. दुरून पथक दिसत होते ना, ती दिंडी एका एका महाराजांची एक एक दिंडी असती, तर ते एखाद्या महाराजांची दिंडी असं नाही. आता भरपूर मोठी दिंडी माझं पण भरपूर लोक आहे चालले. आता इकडं मुक्काम यावेळेस शिफ्ट झाला वाटतं, कारण की मुक्काम गोखले नगरला राहतो यावेळेस पुढं असं पुढं. आपण तिकडं जेम रोडला जाऊन यायच्या पहिले इकडं एकदम माहोल तयार झाला होती. हेलिकॉप्टर पण एक नंबर माहोल, तो पावल्या कळत आहे मस्त. माऊ दिंडीला नंबर दिले असते, दिंडी क्रमांक. कोणाच तरी पालखी आली आहे, पण ज्ञानेश्वर माऊलीचं नाही एवढंच गॅरंटी, कारण की ती पालखीला हळूहळू चालवत नाही, ते पूर्ण रोडच चालतं डायरेक्ट. तुकाराम महाराजांची पालखी
दर्शन झालं केलं बघच तरी दर्शन. अजून तो माऊलीची पालखी मागच आहे. आडूस आहे. गौरसेठ महाराजची पालखी वाणीला महाराज आणि इथं मागं मुक्ताईची पालखी. त्याच्या मागं पण ज्ञानेश्वर माऊलीची पालखी नाही. माऊलीची पालखी मागं चालू ही मुक्ताईची पालखी. संताजी महाराजांची पालखी निघालेली आता पुढे गर्दी खतरनाक. अजून तर माऊलीची पालखी यायची. तुकाराम महाराजांची पालखी गर्दी एवढं गर्दीत सुद्धा ॲम्ब्युलन्स पास झाली पलीकडे. पालखीचं होऊ शकतो. ॲम्ब्युलन्स येते तिच्यासाठी जागा बा किती 500. जाऊ दे तिकडून ॲम्ब्युलन्स गेली. इकडे लगेच जायचा त्याचा रोड. एवढे तुकाराम महाराजांची पालखी जवळ असताना एवढं फास्ट रोड बनवलं तिथलंच म्हणा. बाळू मामाची पालखी आहे. कसं होते माऊलीच्या पालखीच्या अर्धा किलोमीटर इथून पुढं तर दिसतच नाही. FT कॉलेजच्या मेन गेटपर्यंत इथून दिसतंय पण दिसले नाही पालखी. इथपर्यंत यायला अर्धा पाऊण तास लागून लोक पाहिलेच जाणार नाही. आणि मी पण पाहिलेच जाणार. आता वेट संपलाय. माऊलीची पालखी आली जवळ आता.